ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 61 ते 63. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति. भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया. विमृश्यैतदत् शेषेण यथेच्छसि तथा कुरु. शब्दार्थ. हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूपी यंत्रावर आरूढ असलेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे. तू सर्व प्रकारे त्या परमेश्वरालाच शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि सनातन परमभाव मिळेल. अशा प्रकारे हे गोपनीयाहूनही अति गोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसे कर. भावार्थ. आत्मा शरीरात असतो. त्याच्यावर असलेल्या मायेच्या आवरणामुळे मनुष्य त्याला जाणू शकत नाही. माचा अर्थ नाही असा आहे आणि या म्हणजे जे. माया म्हणजे जी गोष्ट मुळात नाही ती आहे असे वाटणे, भ्रम. माया म्हणजे अज्ञान. माया म्हणजे जागृतावस्थेतील स्वप्न. झोपेत स्वप्न पडते तो आभास असतो. त्यातील काहीच खरे नसते. माणूस जे स्वतःचे समजतो ते कायम टिकणारे नसते, तरीही त्याला तेच खरे वाटते. जेव्हा या जागेपणीच्या स्वप्नातून जाग येते तेव्हा आत्मज्ञान होते. मग माणूस कसलाही शोक करत नाही, दुःखी होत नाही. माणूस मायेत फसतो हे नक्की. 1. दुःख होते. 2. निराश होतो. 3. आपल्या म्हणण्याला कोणी दुजोरा द्यावा असे वाटते, स्तुती व्हावी असे वाटते. 4. घाबरतो, भीती, काळजी वाटते. 5. राग येतो. 6. विश्वास डळमळीत होतो. 7. कंटाळा येतो, काय करावे सुचत नाही, मन कशात रमत नाही. 8. नकारात्मक विचार थांबत नाहीत, आपले कोणी नाही, माझा उपयोग नाही, माझ्या बाबतीत सर्व चुकीचे होते. यापैकी निम्म्या प्रश्नांची तरी उत्तरे हो असतात, कारण आपण सामान्य माणसे आहोत. यात गैर काही नाही. सामान्य आहोत हे खरे आहे, तीच ताकद आहे. मानसिक त्रास कमी करायचा असेल तर देवावर श्रद्धा ठेवावी आणि जी परिस्थिती आहे त्यात जे चांगले आहे ते शोधण्याचा प्रयत्न करावा. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. एका धर्म परिषदेत प्रश्न विचारला गेला, व्हेअर इज गॉड? कोणी सांगितले गॉड इज एव्हरीवेअर, तर कोणी सांगितले गॉड इज विथ मी. हिंदू धर्माचे प्रवक्ते होते पांडुरंग शास्त्री आठवले. ते म्हणाले गॉड इज विदिन मी. ही धारणा माणसाला तारून नेते. देव जवळ असतो पण कळत नाही. एका माणसाने एका संतांना विचारले की माझे मन कुठेच रमत नाही, मी काय करू? ते संत म्हणाले, झोपताना दिवसभर जे चांगलं आहे ते आठव आणि ज्या व्यक्तीमुळे ते झालं त्याचे मनात तरी आभार मान. काही दिवसांनी तो माणूस संतांना भेटायला आला. त्याच्या तक्रारी बऱ्यापैकी कमी झाल्या होत्या. तो म्हणाला, माझ्या लक्षात आले नाही की आयुष्यात खूप छान गोष्टी आणि आपल्याला मदत करणाऱ्या व्यक्ती आहेत. मला या गोष्टीचे खूप समाधान वाटले. संत म्हणाले, आता रोज तू सुद्धा दुसऱ्याला समाधान वाटेल असे काहीतरी कर. असलेले दैवी गुण वाढवणे आणि त्या अनुसंधानात राहणे ही उपासना आहे. त्यात चांगले बघणे, प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करणे आणि रोजचा दिवस आनंदात घालवणे हेच तर अध्यात्म. वारा दिसत नाही पण त्याचा आल्हाददायक स्पर्श कळतो, त्याप्रमाणे आनंद हे देव ओळखण्याची खूण आहे, तो देवाचा स्पर्श आहे. श्लोक 64 ते 66.
सर्वगुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः। इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं। मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु। मामे वैष्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोऽसि मे। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। शब्दार्थ: तू माझा अत्यंत आवडता आहेस, म्हणून हे परम हितकारक वचन मी तुला सांगणार आहे. तू माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर. असे केले असता तू मलाच येऊन मिळशील. हे सत्य मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो. भावार्थ: आई वडील, हितचिंतक आपल्या हिताचे सांगत असतात, पण ते समजत नाही, पटत नाही. माणूस स्वतःच्या तालात विचारात असतो, स्वतःला एकटं समजत असतो. माणसाची एक गंमत असते, सगळे शहाणपण त्याला तो चांगल्या मनस्थितीत असताना सुचते, पटते, पण मनस्थिती बिघडली की काय करावे सुचत नाही. मन अशांत असेल तर समोर असलेली गोष्टही दिसत नाही. अशा भरकटलेल्या मनाला शांत कसे करावे? जेव्हा द्विधा मनस्थिती होईल, अस्वस्थ वाटेल, त्यावेळी देवासमोर शांत बसावे, हात जोडावे, डोळे मिटावे, सावकाश श्वास घ्यावा, मन एकाग्र करावे. काही वेळ गेला की अस्वस्थता कमी होईल, मनात चांगले विचार येतील, मार्ग सापडेल, आहे ती परिस्थिती मन स्वीकारेल. काम करायला लागते, निर्णय घ्यावा लागतो, तेव्हा देवाला स्मरून सुरुवात करावी. होईल ते चांगलेच होईल असा विचार करावा. पुढे जाणे आवश्यक असते, खचून जाऊ नये. जे होईल ते होईल असा विचार करून मनाला आवरावे. कोणाचा देव देव्हाऱ्यात असेल, कोणाचा देवळात असेल, कोणाचा व्यक्तीत, कोणाचा एखाद्या ठिकाणी, तर कोणाचा कृतीत असेल. तो जिथे असेल तिथे त्याच्या जवळ जावे. ताण आला की कोणी आधी आप्तेष्टांपैकी कोणाला फोन करतात आणि त्यांच्याशी बोललं की बरं वाटतं. कोणी इष्ट देवतेचा धावा करतात, कोणी आरडाओरडा करायला लागतात, कोणी रडतात, कोणी सिनेमा बघतात, कोणी चालायला किंवा पळायला जातात, कारण मोकळ्या हवेत गेल्यावर मन शांत होते. प्रत्येकावर परिणाम होतो. कोणी बोलतं तर कोणी बोलत नाही. विचार प्रत्येकजण करतो, कोणाला उपाय सुचतो, कोणाला नाही. अडचणी प्रत्येकाला येतात, पण काही घाबरतात तर काही जण नाही. सगळ्यांना त्यांचा सामना करावा लागतो. काहीही असो, प्रतिसाद देणे आवश्यक असते. प्रत्येकाच्या व्यक्त होण्याच्या पद्धती असतात. व्यक्त व्हायलाच पाहिजे, तरच विचारांना चालना मिळते, मार्ग मिळतो, पुढे जाता येते, निर्णय घेता येतो. मंगेश पाडगावकरांच्या काव्यात थोडा बदल करून सांगायचं तर, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, सांगा कसं जगायचं. कण्हत कण्हत की गाणं म्हणत, सुख म्हणजे नक्की काय असतं? आपलं आपण ठरवायचं, आयुष्य सुंदर आहे, कशाला रडायचं. आजचे निरूपण इतकेच. जय श्रीकृष्ण.